ऑफिस झाल्यानंतर घरी जाताना अचानक प्लॅन ठरला इराणी कॅफेमध्ये जायचा. तर काय बॅगपॅक केली आणि निघालो CST स्टेशनकडे. आज सुट्टीचा वार असल्यामुळे गोरेगाव स्टेशनवर मोकळा श्वास घ्यायला मिळत होतं आणि ट्रेनमध्ये गर्दी सुद्धा नव्हती. तर ट्रेनमधून जाताना घेतले 2 शेंगदाण्याचे पॅकेट्स. तेच पॅकेट्स खात खात आम्ही पोहोचलो CST स्टेशनवर. रिकामी ट्रेन पाहून फोटो काढण्याचा मोह आम्हाला काही आवरला नाही. मुंबई आणि इराणी कॅफे यांचे एक घट्ट नातं आहे. पु ल देशपांडे यांनी मांडलेल्या गोष्टींमधून भेटलेली इराणी हॉटेल्स प्रत्येकालाच आकर्षित करतात. जुन्या ट्रेंडची क्रेज आपल्याला वाढताना पाहायला मिळते, तसंच काहीसं या कॅफेबाबत पाहायला मिळतं. आणि नेत्रसुख हे काय असतं हे CST स्टेशनवर उतरल्यानंतर समोर असलेल्या इमारतीकडे बघताना समजलं. आजूबाजूच्या इमारती पाहत आम्ही पोहोचलो आमच्या इराणी कॅफेपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आम्ही CSTला उतरलो आणि CSTच्या इथून 5 मिनिटाच्या अंतरावर हा आहे कॅफे एक्सलेशर. अरे कोणतं नाव काय कॅफेचं? काहीतरी हा इंग्लिश नाव आहे, एक्सेलसियर काहीतरी. तर शिवम, नाव काय कॅफेचं? नित्यानंद कॅफे. हल्लीच माती. तर आम्ही चाललो आहोत कॅफे एक्सेलसियरला. तर चला, तुम्ही बघू शकता किती सुंदर स्ट्रीट आहे. तर चला, मोजून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे CST स्टेशनपासून. तर चला जाऊ, बघू काय काय आहे तिकडे खायला आणि आपण काय काय ऑर्डर करतोय. शिवम, काय मागवायचं? आपण आता ऑर्डर केले, मला आता खायचं होतं मटन खिमा, बट ऑर्डर केली मटन खिमा. चिकन बिर्याणीमध्ये मला जरा डाऊट वाटते, सो तरी पण मी ऑर्डर केली. तू काही चिकन बिर्याणी खाणार आहेस? हां, मी चिकन बिर्याणी खाणार. सात्विक, तू? शिवमला प्रश्न विचारतो. अजून काय खाणार आहे शिवम? मला मँगो आईस्क्रीम खायचं खूप मन झालं होतं, पण इथं मँगो आईस्क्रीम नाही. बट इथं मेनूमध्ये काय दिलं ते मला समजलं. आय डोंट नो. तर आम्ही मागवलेलं आहे कॅरमेल कस्टर्ड, खिमा पाव मागितलं आहे आणि एक चिकन बिर्याणी मागितली आहे. बरेच काही काही मेनू त्यांचे आत्ता अवेलेबल नाही आहे त्याच्यात. सात्विकचं आमचं झालेलं आहे मूड ऑफ. तुला काय खायचं होतं रे? मूड ऑफ नाही झाला आहे ॲक्च्युली. मी विचार करून आलेलो डेली पुलाव खाईन. मी असं बरंच ऐकलेलं रील्समध्ये वगैरे, तो काय भेटला नाही. आलेला आहे खिमा येत आहे. काका, टेस्ट कशी असेल खिम्याची? बघा मस्त. हा हा. तर खिमा आहे, बिर्याणी आहे, पाव आणि ओनियन. चला ट्राय करू. सात्विक कर ट्राय. चल करू.
टेस्टला जरा मजा नाही. कशी आहे रे किम्याची टेस्ट? बिर्याणी ट्राय करू. स्पायसी नाही आहे, खूप वेगळी आहे, चांगली आहे पण. ओके चला मी पण ट्राय करतो. मी पहिले किमा ट्राय करतो मग बिर्याणी ट्राय करतो. किमा ट्राय करून बघू. ऑइली बघ केवढं असं मस्त. वेगळी टेस्ट आहे ना. आपण खूप बिर्याणी मला तरी आवडली. मस्त आहे. नॉट फॅमिलियर टू दिस टेस्ट. आपल्याला रोज तिखट खायची सवय. स्पायसी राहतो ना आपण. ही स्पायसी पण आहे बऱ्यापैकी. पण मटण किमा एक चिकन बिर्याणी आमची आलेली आहे आत्ता आणि मला तरी टेस्ट आवडली. मस्त टेस्ट आहे एकदम. आता लास्टला येणार आहे आमचं कस्टर्ड. बघू कसं असेल. तर आमची एवढ्या याच्यामध्ये आमचं होणार आहे पूर्ण. क्वांटिटी पण ऑलमोस्ट व्यवस्थित आहे, काही कमी नाही पडणार आहे. आणि टेस्ट थोडी वेगळी आहे, डिफरंट आपल्या बिर्याणीपेक्षा. आणि रोज खातो आपण किमा त्याच्यापेक्षा थोडीशी टेस्ट डिफरंट आहे, पण मस्त आहे टेस्ट. मला तरी खूप आवडली. तर तुम्ही पण या नक्की इकडे एकदा विजिट करा. कस्टर्ड आलेलं आहे. काकाने दिले 3 चमचे आम्हाला बोलून. एक कर ट्राय. नाही मला असं आपल्या जे तुलसीमध्ये भेटतं माहिती आहे का? काय म्हणतो आप्पा, कसं आहे? सात्विक. चला आपण ट्राय करू. तुम्ही पण ट्राय करा सर, नाही तर संपून जाईल. हो. कस्टर्ड बद्दल काय मत आहे तुझं? काय रे? कापायला मजा येते. त्यांना दात नसते ना, त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे. हो रे. लास्टचा राहिलेला घास खाऊ आपण. मस्त आहे कस्टर्ड पण. आता बिल भरण्याची आता वेळ आलेली आहे. बिल भरण्याची वेळ झाली तर आम्ही फटके पुढे जाऊ. तर आम्ही 3 पदार्थ खाल्ले आणि आता आमचं बिल ऑलमोस्ट 950 वगैरे झालं असेल. सो मी काय 1 रुपया देणार नाही, लागेच बोलतो. बाहेर पडल्या आमचं चालू आहे /2 का /3 करायचे. शिवम पहिलेच म्हणतोय त्याला काही टेस्ट आवडली नाही आहे. इमानदारी /3 करायला इच्छुक आहे. सो मी पण खाल्लंय. आमची मस्करी चालते काही, पण आम्ही तिघे आणि आमचा अलिबाग जेवढा आपण वेळ आम्ही सोबत असतो मस्ती चालू असते आमची. आता मी आंध्रात दिसत नसेल ती गोष्ट वेगळी आहे. तर आमचं बिल झालेलं आहे 840 रुपीज आणि आम्ही फक्त खाल्लेले 3 पदार्थ. एक चिकन बिर्याणी खाल्लेली, एक मटन किमा आणि एक कॅरमल कस्टर्ड. तर 450 रुपयाची चिकन बिर्याणी होती. एक फक्त माणूस खाऊ शकतो एवढी बिर्याणी होती. बट ठीक आहे, आपण टेस्टच्या मानाने एकदा आपण खाऊ शकतो ही बिर्याणी. आम्हाला तरी आवडलं तसं बघितलं तर. फक्त शिवमला नाही आवडलं आमच्या. नाही आवडलं, बट मला कसं स्पायसी म्हणजे खूप सवय मसालेदार. पण कधीतरी हे ठीक आहे पण गोष्टी ट्राय केलेल्या चाललं पाहिजे. बिल झालेलं आहे 900 रुपये /3 म्हणल्यावर 300 रुपये पर पर्सन. तर मित्रांनो, हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या शनिवार असल्यामुळे परत मी चाललो आहे एका किल्ल्यावर. त्याचा पण व्लॉग लवकरच अपलोड करीन चॅनलवर. तोपर्यंत हा व्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट वीकमध्ये नवीन व्लॉग बघायला. रेडी आहात ना? चला बाय बाय. मैंने कुछ खाया ही नहीं तो मेरे को पैसा बरोबर है. बराबर है ना?